नमस्कार, मी कंधार तालुका अभियंता संघ कंधारचा अध्यक्ष ॲडव्होकेट युजी लुंगारे। मी आपल्या समोर कंधार अभियंता संघाचे ॲडव्होकेट शिवाजीराव गणपतराव मोरे यांनी कंधार पोलीस स्टेशनला दिनांक 16/9/2025 रोजी एक फिर्याद दिली होती। त्या फिर्यादीच्या अनुषंगाने कंधार पोलीस स्टेशनकडून कसल्याच प्रकारच्या गुन्ह्याची नोंद न झाल्यामुळे कंधार तालुका अभियंता संघ कंधारच्या सर्व सन्मान्य सदस्यांची तातडीची बैठक बोलवण्यात आली। त्या बैठकीत असं ठरवण्यात आलं की कंधार तालुका अभियंता संघ कंधारच्या उद्या 20/9/2025 रोजी पासून जोपर्यंत गुन्ह्याची नोंद होणार नाही, संबंधित क्लार्क तिरुपती मुंगरे यांच्या विरुद्ध जोपर्यंत गुन्ह्याची नोंद होणार नाही तोपर्यंत वकील संघाचं कसल्याही प्रकारचं कामकाज चालणार नाही। वकील संघाचं कामकाज हे बेमुदत असेल। जोपर्यंत गुन्ह्याची नोंद होणार नाही तोपर्यंत वकील संघ कंधार कामकाजात सहभाग होणार नाही, असं आमच्या वकील संघाच्या बैठकीत तातडीचं ठरलेलं आहे। दिगंबर गायकवाड, जो काही तहसीलमध्ये प्रकार झाला, ॲडव्होकेट आमचे शिवाजीराव मोरे साहेब वकील साहेब, तो अतिशय निंदनीय आहे। आम्ही इतके दिवस समाजाने राहिलो आणि मोंगरे आणि आरवाच्या भाषेत शिवीगाळ केली आणि उलट पैशाची मागणी केली आणि याची तक्रार आम्ही तहसीलदार साहेबांकडे घेऊन गेले की साहेब, तुमचा कर्मचारी आम्हाला उद्धटपणे बोलतो, पैशाची मागणी करतो। तर तहसीलदार साहेबांनी त्याची काही सहनिशा न करता उलट आमच्या मोरे साहेबांना तुम्ही माफी मागा अशी त्यांनाच बजावली। तर त्यांनी हे प्रकार बरोबर नाही हे सांगून त्यांना इकडे कोर्टात आले असता मुंगरे यांना त्यांनी तक्रार पोलीस स्टेशन मध्ये द्यायला लावली आणि त्यांनी दिली आणि आमच्या वकील साहेब मोरे साहेबांनी सुद्धा तशाच प्रकारे तक्रार दिली की त्यांच्यावर जो अन्याय झाला तो। पोलिसांची भूमिका काय होती हेचा बी अर्ज चौकशीवर ठेवायला पाहिजे होता मोरे साहेबाचा आणि लिपिक मुंगरेचा अर्ज चौकशीवर ठेवायला पाहिजे होता। पण तसं न करता पोलिसांनी काय केलं, मुंगरेच्या अर्जावरून आमचे ॲडव्होकेट मोरे यांच्यावर गुन्हा दाखल केला, FIR फाडला आणि यांचा मोरे साहेबाचा अर्ज चौकशीमध्ये ठेवला। आमचं एवढंच म्हणणं होतं की PI ना, SP साहेबांना, कलेक्टर साहेबांना आणि जे कोणी आणखी संबंधितांना की बाबा दोघांचा अर्ज चौकशीवर ठेवायला पाहिजे होता, त्याची शहानिशा करायला पाहिजे होती। तुमच्याकडे फुटेज असतील तर ते दाखवायला पाहिजे आम्हाला। त्यांची सगळी चौकशी झाली, आमची काहीच झाली नाही, एकतर्फी गुन्हा दाखल केला म्हणजे हे वकिलावर अन्यायकारक बाब आहे, हे आम्हाला सहन झाली नाही। म्हणून याच्या आम्ही काल बी बंद केलेलं आहे अभियंता संघाचं कामकाज, आज बी बंद केलेलं आहे आणि जोपर्यंत त्या मुंगरेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमचं बेमुदत उपोषण चालणार आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही दिनांक 17/9/2025 रोजी आदरणीय पालकमंत्री अतुलजी सावे साहेब व लोकसभेचे खासदार अशोकराजी चव्हाण साहेब तसेच SP अविनाश कुमार यांच्याकडे आम्ही या गुन्ह्याच्या नोंद न झाल्यामुळं त्याची तत्काळ तक्रार पोलीस स्टेशनकडून त्याच्यावर फिर्याद नोंदवावी म्हणून त्यांच्याकडे बी आम्ही ठरावाची प्रत, वकील संघाच्या ठरावाची प्रत दिली आहे आणि ती देऊन सुद्धा कंधार अभियंता संघ कंधार यांनी कसल्याही प्रकार ठराव घेऊन ठरावाची कॉपी पोलीस स्टेशनला देऊन त्याच्या अनुषंगाने कंधार पोलीस स्टेशनने कसल्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद केली नाही। म्हणून आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं की जोपर्यंत गुन्ह्याची नोंद होणार नाही तोपर्यंत आम्हाला बेमुदत संप पुकारावं लागेल, काम बंद, लेखणी बंद असं आंदोलन आम्ही वकील संघाच्या तातडीच्या बैठकीमध्ये ठरवलेलं आहे। उद्यापासून कोणताही वकील संघ कसल्याही कामकाजामध्ये सहभागी होणार नाही असं आमच्या वकील संघाच्या सर्वांमध्ये बैठकीत ठरलं आहे। आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे नागपूरच्या त्यांच्या पक्षाच्या अधिवेशनासाठी मेळाव्यासाठी गेले असताना गेले म्हणून समजल्यामुळं आम्ही त्यांच्याकडे या प्रकरणाच्या अनुषंगानं कसल्याही प्रकारचे त्यांना आम्ही निवेदन देऊ शकलो नाही। त्यांनी जे इथं कंधारला आल्याच्या नंतर त्यांनी इथं उद्याला येणार आहेत अशी माहिती मिळाली। त्यांनी आल्याच्या नंतर आम्ही त्यांना कंधार अभियंता संघाच्या भावना आणि कंधार अभियंता संघाच्या वकिलावर झालेला अन्याय याच्यावर त्या पोलीस स्टेशनने कोणत्याही प्रकारची तक्रारची नोंद घेतली नाही, म्हणून तत्काळ तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला आमच्या भावनेचा आदर करून त्यांना त्या गुन्ह्याची नोंद करण्यासाठी भाग पाडावं असं आम्ही त्यांना कळकळीची विनंती करणार। उद्या त्याला जाऊन आम्ही भेटणार आहोत, आमच्या वकील संघाचा ठराव आणि आमचे प्रती त्यांना देणार आहोत।